तुमचं स्वागत आहे आमच्या पाटील फॅमिली ग्रुपवर. आणि आज आम्ही चाललोय भूर. तर तो भूर काय आहे तो तुम्हाला लवकरच समजेल, तर स्टे ट्यून विथ अस. रस्त्याला लागलोय, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याबरोबर भरपूर सारा खाऊ पण घेतलाय कारण भूक लागली आहे. 3:28 झाले, जेवलो नाही आम्ही. तर लेट्स गो. तुझा मी तर काहीच खाते. मागे बस, मी तर मागे बस. नवीन कुठला तरी रस्ता झालाय. मनाने सारखं टनल झालं. तसा मोठा टनल नाही आणि भरपूर लांब पण आहे. भीती वाटते पण त्या टनलचं कोणच नाही रस्त्याला. आणि चाललोय तर खरा आणि अंडर कन्स्ट्रक्शन पण आहे. जरा भीतीच वाटते जायला. अजून काम पूर्ण झालेलं नाही आणि टनलची ओपनिंग पण दिसत नाही कुठून. आणि कुठल्या गाड्या पण जाता दिसत नाही. आम्हीच होत असो पण सुखरूप पार झालेलो आहोत. भीती वाटत पण बेकार नाही, खरं भीती वाटत काहीच नव्हतं. चालेल. परशुराम घाटात आम्ही आता. व्ह्यू बघा किती भारी आहे. तिथं जायला आम्हाला टायमिंग नाही. शॉर्ट पिरियड आलं तर 2-3 दिवसाच्या, म्हणून आधी इथं भरपूर सगळे भारी आहे. दुका बिका बघा, एकदम डोंगर बिंगर किती भारी दिसतात. आमचा कॅमेरामॅन झोपलाय. तुम्हाला पद्धतशीर सनरूफ मधून बाहेर निघून दाखवलं असतं. चला काय, आम्ही चाललो आता बीचवर भिजायला. रात्री जरा लेट झाला, पटकन रूम घेतली आणि राहिलो, म्हणून रात्रीची व्हिडिओ नाही काढली. आता बघू बीच. पाऊस उठला पडतो. गाईज आता चाललो आम्ही बीचवर. हे बापलेक चाललेत. ग्रीनरी सगळ्याकडे ग्रीनरी. मितांश पाणी बघा. लय टायमानंतर समुद्रात फिरते म्हणजे दिसते. काय हिंमत समुद्रात फिरायची. लाटांचा स्पीड बघा. मितांश, मितांश, हाय हाय कर. वाळून खेळतोय. ए पायाची वालू निघाली. मला बाबा कसला आलाय मग. पळू नकोय, पळू नकोस. मोठा मामाला मोठा मामा कर 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 कर
काय मस्ती बघा यांची. अशा प्रकारे बघू शकता एवढी लाटा स्पीड मध्ये येत आहे भयंकर. आणि वरून आता थोडा थोडा थेंब थेंब पाऊस पण चालू झालेला आहे. हे लोक राईड करतायत. मितांश पण बसलाय राईड वर. बाय मितांश. मितांश बाय कर. बाय. हा व्ह्यू म्हणजे वातावरण खरंच मस्तच झालंय. अशा प्रकारे आपली माणसं आलेली आहेत. त्यांची राऊंड नाही संपली, राऊंडच मारतायत कदाचित. हा मारतायत. व्ह्यू यार. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन चालू आहे बाप्पाच्या दर्शनाला. म्हणजे आपले गणपती महाराजांच्या दर्शनाला आम्ही फ्रेश होऊन चालू आहे महाराजांच्या गणपती महाराजांच्या दर्शनाला. आणि मितांश आणि त्याचे पप्पा पुढे आहेत. बाप्पाचा कळस. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पांचा. आणि आम्ही निघालो नाश्त्यासाठी. नाश्ता करू. गरम बघा, ह्युमिडिटी होती आहे समुद्राच्या समोर. भरपूर हवा खायची. मिसळ खाऊन दिले. यांच्या नेण्याला वडापाव पण खायचे. वडापावचा टेस्ट करायचा आहे. कांदापोहे पण तिनेच खाल्ले आणि मिसळ पण तिनेच खाल्ली. नाही खोटे बोलतात. त्यांनी सगळं खाल्लाय. मला फक्त वडापाव, कोकणातला वडापाव कसं लागतं ते बघायचं. आम्ही निघतो गणपतीपुळेला. पाऊस असल्यामुळं काय मजा नाही आली. देवाचं दर्शन करून जरा चांगला वाटला. बाकीचे तर काय असा बीचवर बघितलंच तुम्ही व्हिडिओमध्ये, एवढी काही खास मजा नाही. सर्व राईड्स बंद. त्याच्यामुळे आता तारकर्लीचा पण प्लॅन कॅन्सल करतोय. आणि आता आम्ही जातो दापोलीला. रात्री आम्ही इथंच लॉजला थांबलेलो लेट आल्यामुळं. काय कशा तुला कसं वाटतं आता? मस्त वाटतं. आता जरा बरं वाटतं. मगाशी बाहेर लय गरम होत होता. बापरे. हा आता एसीची हवा मस्त. यांना फक्त एसी पाहिजेत, बाकी काय नको. कुठे पण जा. आता आम्ही जाणार जयगड मार्गे. मुंबई गोवा हायवेची कंडिशन लय खराब आहे. मध्ये मध्ये रस्ते डायरेक्ट बंद आहेत. त्याच्यामुळे जयगड गावागावातून जाऊ एक्सप्लोर करत. दाखवतो तुम्हाला कसं काय गाव आहे त्यांची. तुम्हाला व्ह्यू परत पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही परत आलो गणपतीपुळेला. काय शेवटी तुमचा जीव आहे आमचा. नक्की ना. नक्की तुमच्या. तुम्हाला जरा दिसला पाहिजे ना काय व्ह्यू आहे. कसं आलं बघ. एक नंबर. तुम्हाला एकदम पद्धतशीर दाखवायचा बोललो ना, टेन्शन येतं. पण कसं एकदम पद्धतशीर व्ह्यू दाखवतो तुम्हाला. होड्या बघा. आय थिंक हा कोलीवाडा आहे यांचा मच्छीचा, म्हणून एवढ्या होड्या आहेत. इकडे पण आहेत. काय माहिती दिसतात की नाही. दिसतात. कसल्या लाटा आहेत. त्याच्यामुळे सर्व राईड्स बंद आहेत. जायचं म्हणून आम्ही एकदम गावागावातल्या रस्त्यातून आलोय. आमच्या शेटला होडीत गाडी टाकून जायचं आहे. गाडी चालवणार तुम्ही, मला गाडी होडीत टाकून जायचं काय. आता काय करणार, जायचं तर जाऊ गावागावातून. पण इकडे जरा व्ह्यू भारी आहे ॲज कम्पेअर टू मेन हायवे पेक्षा. मस्त नारळाच्या झाडा बिड्या लावल्यात. सगळ्यांच्या घरोघरी नारळ झाल्यात. आपली पण आमची मॅडम आहे तिथं तिकीट काढायला थांबले. आता होईल पटकन. गाड्या बसतील आपल्याकडे, टेन्शन नाही. मितांश बोत बघ. बोत
थांबा, ही बघ फास्ट एक बोट आली बघ, ती फास्ट बोट आली बग. आता सासवडला चाललोय, तिथून आम्ही दापोलीला जाणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही फेरीने चाललोय. हा फेरी आता चालू झाली आहे. फेरीचा प्रवास संपला आता. इथे मजा तर आली. रस्ता, पाण्यातून रस्ता आणि मग आता जमिनीच्या रस्त्यावर. किती काय केलं तरी माणसाने जमिनीवर जायचं. जमिनीवर आलोय आम्ही जमिनीवरच आहोत. कोकणात सगळ्याकडे व्ह्यूच व्ह्यू आहे. व्ह्यू शोधासाठी कुठे लांब जायची गरज नाही. कुठे पण फिरा, व्ह्यूच. वाईब आहे. कोस्टल राईड भावानं कशी कोस्टल राईड आणले बघा मी. हा, कोस्टल राईडवर इथून डायरेक्ट गाडी टाका ना आतमध्ये, डायरेक्ट समुद्र राईड होईल आपली. तेच करायचं बाकी आहे. वाव, कसलं जवळ आहे बघ पाणी. तेच करायचं बाकी आहे, ते पण करू मित्रांनो, टेन्शन नाही घ्यायचं. नाही असं काय नाही करायचं. परत आता फेरीमध्ये आलो आम्ही. यांच्या सर्दी झाल्या. मस्त गाव आहे तिकडे. गाईज रूम बघा, रूम तर आहे मस्त. लोक रूम मध्ये ऑलरेडी आल्यात. आणि एकदम सीव्ह्यू बघायला पुढे एकदम आकर्षित आलाय. आम्ही चाललोय आता बीचवर. हा आहे दापोलीचा बीच आणि तिकडे आमचं रूम आहे, तो दिसत नसेल. हे बापले एक चालत खेळायला मित्राची लय हाऊस आहे, खेळायचं त्याला. चला आता खेळू काहीतरी म्हणजे त्याचे हे इक्विपमेंट्स पण आणले. मी तर तुम्ही बघू काय काय घेतलं खेळणे, काय काय घेतलं बघू खेळणे. मस्त वगैरे घेतलं. आणि मी तशी मम्मी पण सगळं पिशा घेऊन आले सोबत. सनसेटला ढगाने अख्खा पॅक करून ठेवलाय. हा प्रॉपर बीच म्हणजे बोलू नाही शकत, पण इतकं सुंदर आहे. पब्लिक कमी आहे, हाय स्पेस जागा आहे, मस्तच आहे. तुम्ही येऊ शकता इथे पण दापोलीकडे. बीचचं नाव मी विचारते कोणाला तरी, बीचचं नाव माहिती नाही. आम्ही तर असेच आलोय काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला. आणि वाव, पाण्याने अशा प्रकारे. तो समोर जो दिसतो तिथे आम्ही थांबलोय. समोर जो रेसॉर्ट दिसतोय, बिल्डिंग दिसते, ती साई सावली करून आहे. मस्त रिसॉर्ट आहे. फुल इन्फिनिटी पूल, बाल्कनी व्ह्यू छान आहे. आणि समोर सी व्ह्यू. मित्रांनो, हे मावशी काहीतरी करतायत, आपण यांना विचारू काय करतायत. मावशी, हे काय आहे सांगताय का? म्हणजे काय असतं? आजी सांगा जरा ह्याची काय करायचं. उकडायच्या, सूप येतो म्हणजे सूप. ऍक्च्युली बघ हे काय आजी म्हणजे छोटा शिंपला म्हणू शकतो ना. हे बघ ना, छोटा आकार आहे आणि नंतर ह्याच्यात जर तयार होऊन मोठी तिसऱ्या झाल्या त्याच्यात. बघा हे आहे ना, या आई तुम्ही शिंपला बघितलात ना, तिसऱ्या ही तिसऱ्यांची लहान पोरं आहेत. तिसऱ्यांची पोरं आहे ती. तुम्ही कुठून आलात? आम्ही खेड. ओके, तुम्ही सगळे ओके.
तुम्ही ब्लॉग बनवणार आहात काय? हो हो आमचं व्यवस्थित हे सगळे खेडवर आलेत. खूप चांगला प्रतिसाद दिला यांनी आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिली. तिसऱ्यांपैकी पहिले आहेत आणि या तिसऱ्यांच्या छोट्या बेबी आहेत. ओके आठवणी सांगा. हा ब्लॉग येऊ द्या आमच्याकडे. हो नक्की. आणि सांगून द्यावं म्हणजे आम्ही पण बघू मॅडम. मदत चालली आहे. आजीला मदत करा आणि रात्री खायला चला. उद्या येऊ काय? रविवार आहे. रविवार आहे येऊ का आम्ही? चालू केलाय मितांश. काय करते बघू? काय करते बाबा? मितांश काय केलं बघू? बाबा मस्त मस्त फिश काढला. फिश काढला. अजून 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 अजून. हा तू दाखव दाखव. बाबा वाव वाव. ओपन कर. घे हात लाव. 1 2. आलं नाव मी तर ओपन. पाणी आलं का काम? आम्ही तिथं आमचा छोटा समुद्र बनवतो. तुमचं समुद्र बनवायला माणूस येतं का पहिले? हा रात्रीचा व्ह्यू आहे रूमच्या मधून. आय मीन रूमच्या गॅलरीमधून. आणि मस्तच आहे. इन्फिनिटी पूलच्या लाईट वगैरे ऑन झाल्यात. आता सगळ्या रिसॉर्टच्या लाईट्स वगैरे ऑन झाल्या. आम्ही पण मस्त जेवणाची ऑर्डर वगैरे दिली आहे. समुद्र माय गॉड. रात्रीचे 10 वाजले आहेत आणि हा व्ह्यू आहे समुद्राचा आणि ह्या रिसॉर्टचा जिथे आम्ही थांबलो आहे त्याचा. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच बंद करतो. म्हणजे बंद तो करतोय. झोपायला टाईम आहे अजून. पण बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.